काळजी घेऊन गावामध्ये जाऊन शेंगोळा करून गव्याचं पट बघायचं. माझ्या आईची जबाबदारी माझ्यावरती आली होती. असं नव्हतं चालू. पण एक दिवस काय झालं, माझ्या आईची तब्येत लईच बिघडून गेली. मग माझ्या मामाला बोलून घेतलं. अहो, माझा मामा दारातच उभा आहे, तर माझ्या छातीवर पडलेल्या आईला बघून, आमच्याकडे बघून रस्सा रस्सा रडू लागला. हो, रस्सा रस्सा रडू लागला. माझ्या आईनं मला तिच्या छातीजवळ बोलवलं. सुंदर असा स्पर्श केला मला लय माझ्या आई म्हणते, रमा, ए रमा, आता तुझ्या भावंडांची काळजी घे बरं का, असं वाऱ्यावर सोडू नकोस त्यांना. हो म्हटली आई. सुंदर स्पर्श माझ्या खाली पडला. तेव्हाच मला कळालं, बाई, माझी आई मला सोडून गेली, माझी आई मला राहिली नाही. आईला दिलेला शब्द भावंडांना सोडणार नाही ना. आता विधी सगळी कामे झाली बघा. मग रोजच्या प्रमाणे धुणी भांडी स्वयंपाक करून रानामध्ये जाऊन शेण गोळा करायची, गवऱ्या थापायची. तेव्हा आमच्या तिथं घरामध्ये चूल पेटायची बघा. असं ज्याप्रमाणे माझ्या आईला झालं त्याचप्रमाणे माझ्या बालाही झालं बघा. माझ्या बाचे हात कामं करू लागला, काय कामं करू लागला. त्याला फळावाचा रोग माझ्या बाबाला लागला बघा. काय मग लागलं म्हटल्यावर माझ्यावर त्याला एक जबाबदारी आली. माझ्या बाचा हात काम करत नव्हता, पाय काम करत नव्हता. मी माझ्या पानाला खातच धरली बाई. मग मी काय करायची, घरातली समजी कामे करून बाबाची काळजी घेऊन लवकरात लवकर मी रानात जायची. दोन गवऱ्या शिल्लक बाई असंच चालू. बाबाची तब्येत नाही बिघडली. मग काय तब्येत बिघडली म्हणल्यावर मग तर मला तर खूपच अवघड झाली. सोडून गेली. आता बाण सोडून जातो काय, बाणाही मला खाटीजवळ बसलो. खाटीवर बसले मला माझा बा म्हणतो, रमा रमा, तुझ्या भावंडांची काळजी घे बरं बाई. जशी माझी घेतली ना आतापर्यंत तुझ्या भावंडांचीही घेतली, तशीच कायम घे बरं का बाई. त्यांना वाऱ्यावरती सोडू नको. असा म्हणताच मला माझा बाई सोडून गेला. हो, माझा बाई सोडून गेला. कसं तरी त्या दुःखामध्ये सावरून मी जगू लागले. भावंडांची काळजी होती ना मला. मग काय, माझ्या मामाने असं ठरविलं की रमीला आणि तिच्या भावंडांना आता मुंबईला घेऊन जायचं. मुंबईला घेऊन जायचं अवघडच आहे आता. पण काय, अंगाला फाटलेले कपडे त्यांना शिवलेलं माझ्या भावंडांचंही तसंच होईल. मग काय, तेच कपडे घातले माझ्या भावंडांच्या कपड्याचं गाठी बांधलं आणि ते डोक्यावर घेतलं आणि घराच्या बाहेर आले. अहो, 2 पावलं पुढे गेली की मागं बघायची, 2 पावलं पुढे गेली की मागं बघायची. मला माझा मामा म्हणतो, काय बघती त्या घराकडे रमी, अगं चल ना. अहो, पण त्याला कसं सांगू मी, अरे मामाच्या घरात मी जन्मली रे, अरे मामाच्या घरात मी लहानाची मोठी झाली रे, अरे ज्या घरात अंगणात माझ्या आई वडिलांच्या आठवणी रे, ते घर मला सोडून जावं लागतं रे, अरे ते घर मला सोडून जावं लागतं. फक्त मामा एकदा बघू दे बघ, नंतर बघत नाही. एकदा टक लावून त्या घराकडे बघितलं भाई मी, आणि तशीच कण थकलो मुंबईला आलो. अहो, पण माझ्या मामीनं लय जीव लावला बघा. मलाही लावला आणि माझ्या भावंडांनाही लावला. आता माझ्या आईचं आणि मला माझ्या बाळाचं प्रेम दिलं बघा त्यांना. अहो, एके दिवशी माझ्या मामीने असं ठरविलं की ह्या वर्षी ना रमीचं लग्नच करायचं. असं लहान बाई मी माझं लग्न करायचं. पण काय, मग मला फेमी चालू झाली. आणि एके दिवशी काय झालं, रामजी नावाचा एक व्यक्ती होता. तो आमच्या मुंबईमध्ये आला आणि त्यांनी ना माझ्या मामाशी त्यांची भेट झाली. मामाशी भेट झाली म्हणल्यावर त्यांची लगेच मैत्रीही झाली बघा. आणि ते घरीही आले. आणि आता काय, घरी आले मला माझ्या मामाने हाक मारली, रमा, ए रमा, पाणी आण ग. मग काय, घेतलं पाणी आणि दिलं बाई मी नेऊन. मला काय माहिती की हे पण यांच्या मुलासाठी सोयरी बघताय वय. मी पाणी दिलं आणि मध्ये गेले. त्यांचा काय विचार झाला काय नाही बाई, त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण ना मला माझ्या मामाजींनी बोलविलं आणि मग मी गेले. आणि त्या रामजीरावांनी माझ्या हातामध्ये खडी साखर दिली. मी घेतली, खाऊन घेतली. माझ्या मामाने सांगितलं त्यांच्या पाया पड. पायाही पडले. अहो, मला माहित नाही माझं लग्नही ठरविलं. माझं लग्नही एका मोठ्या ऑफिसर सोबत ठरविलं. होणार होते ते ऑफिसर, पण ते झाल्यासारखेच होते बघा. मग काय, मग अहो, आमचं लग्न कसं ठरविलं, नाही मी त्यांना बघितलं ना त्यांनी मला बघितलं आणि आमचं लग्न ठरवलं. मग काय, आमचा दिवसांदिवस पलटत गेली आणि आमच्या लग्नाचा दिवसही उजाडला.
लग्नाचा दिवस उजडला. सुंदर असं लुगडं घालून मला माझ्या मामीने तयार केलं. जशी नवरी तयार करतात ना तसंच मला तयार केलं बघा. आमचं लग्न कुठं त्या भाजी म्हणली. अहो मारणाचा वास त्याच्यामध्ये. आमचं लग्न लागलं त्या 2 फक्यांवर. फक्यांच्या खालून मारण्याचा गठर वास. त्याचाही मला वास येत नाही. पण काय सगळ्या लोकांनी तोंडाला फटकी बांधली आणि आमचं लग्न लावलं. अहो आमचं लग्न लावलं त्या मला ना एका माताने एका माऊलीने सुंदर असं गायन केलं बघा. माझं ते लय लक्षात राहिलं. हे गायन होतं रमाचं भीमाचं लगीन, रमाचं भीमाचं लगीन, नाही दोघांना भीमाऊली, नाही दोघांना भीमाऊली. अहो हे गाणं ऐकलं ना असं डोळ्यातून अश्रू येऊ लागले हो माझ्याही आणि त्यांच्याही. आणि जी पब्लिक तिथं होती ना त्यांच्याही. मलाही आई नव्हती त्यांनाही आई नव्हती बघा. आमचं लग्न लागलं आणि तेवढ्यातच एक आई आली आणि मला कशी म्हणली नाव तर घ्यावंच लागणार बरं का बाई, नाव तर घ्यावंच लागणार. अहो नाव शिवाय मैत्रिणी तर पाहिजे बाई. मला तर मैत्रिणी नव्हत्या. त्यांच्या आई होती ती आईने मला लवकर सोडून गेली होती. पण अहो मी कोणतं तरी लग्नामध्ये ना एक नाव ऐकलं होतं बघा. तेच मनात ठेवून तेच जोडलं मनाने आणि तेच काय घेतलं मी नाव. गवंकरांची लेक चालली आज आंबेडकरांच्या घरात. गवंकरांची लेक चालली आहे आज आंबेडकरांच्या घरात. भीमरावांचं नाव घेते सुखाच्या घरात. भीमरावांचं नाव घेते सुखाच्या घरात.